सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खाजगी संस्थांच्या मार्फत चालवली जाण्याच्या शक्यतेला आता पूर्ण विराम लागलाय। महापालिकेच्या महासभेमध्ये याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। स्वर्गीय मदन पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वारणाली हे महापालिकेमार्फतच चालवलं जाईल अशी माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेत दिली आहे। त्याचबरोबर हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी पूर्ण 108 जणांची नोकर भरती लवकरच केली जाईल। मात्र शासनाच्या मान्यतेसाठी आमदारांनी याबाबत पाठपुरावा करावा असं महापौरांनी सांगितलं आहे। एकंदरीत नोकर भरतीचा चेंडू महापौरांना आमदारांच्या कोर्टात ढकलला। महापालिकेमध्ये याबाबत बैठक घेणारे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सर्वच आमदार खासदार यांनी याबाबत पाठपुरावा करावा असंही महापौर धीरज सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात हे या उद्देशाने महापालिकेने हॉस्पिटलची इमारत उभारली आहे। सदर हॉस्पिटलमध्ये 37 बेडचे मल्टी स्पेशालिटी युनिट सुरू करणं प्रस्तावित आहे। महापालिकेकडे पुरेसे तज्ञ मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने सदर हॉस्पिटल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर देण्याचा निर्णय विचाराधीन होतोय। मात्र याला नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध केला। या पार्श्वभूमीवर आजची महापालिकेतील महासभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। आजच्या महासभेमध्ये विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आणि सर्वच पक्षातील गटनेते आपापली भूमिका मांडली। यानंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी हॉस्पिटलबाबतचा निर्णय जाहीर केला। मात्र या प्रश्नावर भाजपमध्ये 2 गट पडलेत। आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार या 2 नेत्यांच्या मतभेदमध्ये दिसून आले आहेत। या 2 नेत्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या मध्ये उघड गटबाजी झाल्याचं दिसून आलंय। 108 जणांची भरती फेर करायची, पारदर्शकपणे करायची। ती भरती येत्या 3 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे। आता त्याच्यासाठी मॅडम शासनाची परवानगी लागते। मग तुमचे मल्टी स्पेशालिटी आपण चालवू शकत नाही, विषय परत कशासाठी आले निर्णय आला तर न त्या अडचणी 3 महिन्यात आपण दूर करू शासन आपला आहे। आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला। सांगलीचे आपले आमदार आहेत त्यांनी येऊन महानगरपालिकेत बाहेर देऊन गेल्यात पत्रकारांसमोर की महानगरपालिका चालवेल, तर त्यांची तेवढीच जबाबदारी आहे त्यांची सुद्धा। त्यांनी सत्तेत असल्यामुळं की सगळ्या पदांना त्यांनी मंजुरी आणायला पाहिजे। त्याच्याबरोबर सत्तेचा भाग आम्ही म्हणून सुद्धा, राष्ट्रवादी सुद्धा, भाजप सुद्धा सगळेजण मिळून आम्ही त्या पदभरतीला मंजुरीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही करू। तर सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे असतील, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे असतील, आपल्या सगळ्यांचे जे सभागृह लागून गेलेले आत्ता सदस्यतेला असलेले आमदार इद्रिसभाई नायकोडे असतील आणि आपल्या सगळ्यांचे आता जे पालकमंत्री असतील चंद्रकांतदादा पाटील, आणि कालच आपल्या महानगरपालिकेत आढावा बैठक घेऊन गेलेले सर्व पदाधिकाऱ्यांचे केबिनला भेट देऊन गेलेले, सगळ्यांची प्रश्न जाणून घेतलेले विश्वजित कदम साहेब असतील आणि आता आपल्या सगळ्यांच्या मतावर निवडून आलेले धैर्यशील दादा कदम असतील किंवा आपल्या इस्लामपूरचे सांगायचं जरा थांबा सगळ्यांचे मेजॉरिटी आता कोण कोणाला केले काय माहिती, आपण जर केले जयंत पाटील साहेब असतील, तर गोपीचंद पडळकर असतील, तर आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांकडे आपण साकडं घालू की घेतली की सगळ्यांना साकडं घालू की आमच्या विशालदादा पाटील जिल्ह्यातील सगळ्या आमदारांनी खासदार आणि पालकमंत्री आणि जे मंत्री आपल्या जिल्ह्यावर बाहेरचे असले तरी प्रेम करतात असे मंत्री सुद्धा काय काळजी करू नका। या सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केले तर कुपवाड मधील वारणाली मधील स्वर्गीय मदन पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने आपण चालवण्यासाठी सक्षम पैदा होऊया।